अध्ययन अक्षमता असणारी 4 प्रकारची मुले आपल्याला पाहायची आहेत. पहिली आहेत विशिष्ट वाचन दोष, की ज्याला इंग्लिशमध्ये डिस्लेक्शिया असं म्हटलं आहे. शैक्षणिक अध्ययन अक्षम मुलामध्ये सर्वात जास्त आढळणारी समस्या म्हणजे विशिष्ट वाचन दोष येणे. ही मुले कागदावर लक्ष केंद्रित करत नाहीत आणि या मुलांची लक्षणे आपण आता एकानंतर एक पाहू. पहिले लक्षण आहे शब्द उलटा सुलटा वाचणे. म्हणजे आपण एखाद्या शब्द त्या मुलांना वाचायला सांगितलं तर ते सरळ नाही वाचणार, उलटा सुलटा वाचणार. त्यासाठी उदाहरण पाहू आपण. जर कॅट हा शब्द त्यांना वाचायला सांगितलं तर ते वाचतील TAC, टॅक असं वाचतील. किंवा एखादा अंक 32 आहे तर त्यांना वाचायला सांगितलं तर ते वाचतील 23. म्हणजेच काय तर शब्द उलटा सुलटा वाचणे ही त्यांची प्रवृत्ती असते. किंवा डिस्लेक्शिया म्हणजे थोड्याफार प्रमाणात त्यांच्यामध्ये जो काही वाचन दोष आहे तो आलेला असतो, की जो सराव करून सतत त्यांना सांगून हा जाऊ शकतो. दुसरं लक्षण आहे आपले विचार मांडता येत नाहीत. त्यांना काही सांगायचे हे त्यांना व्यवस्थित सोप्या भाषेत सांगता येत नाही. त्याच्यानंतर वाचताना शब्द किंवा अक्षर त्यांच्याकडून गाळला जातो. म्हणजे काही वाचायला लावलं तर ते सलग असं व्यवस्थित वाचणार नाहीत, मधले शब्द अक्षरं गाळून टाकतात. त्याच्यानंतर चष्मा नसताना डोळ्यासमोर पुस्तक आणू नये असं त्यांना सांगावं लागतं. चष्मा नाही आहे तरीसुद्धा एकदम डोळ्यासमोर पुस्तक जवळ धरतील अशा प्रकारचं त्यांचं वर्तन असतं. त्याच्यानंतर भरभर वाचणे किंवा एकदम हळू वाचणे, की जे वाचलेलं त्यांना स्वतःलासुद्धा समजत नाही अशा प्रकारचं वर्तन वाचताना त्यांचं दिसून येतं. त्यामुळं काय होतं तर माहिती शिकण्यात किंवा वाचण्यात त्यांना वेगवेगळ्या अडचणी येतात. मग ह्या सगळ्या लक्षणावरून मग शैक्षणिक कार्यक्रम त्याच्यासाठी काय घेतला पाहिजे तर पहिला आहे शब्द, चित्र, कार्ड यांचा वापर करणे. म्हणजे त्या पद्धतीने आपण जे शिकवतो त्यापेक्षा अशा मुलांना शिकवताना मोठे मोठे शब्दांचा वापर करणं किंवा चित्र रूपात काहीतरी असं नाविन्यपूर्ण करून त्यांची मदत घेणं किंवा कार्डवर रंगरंगोटी करून त्यांना नंतर ते शब्द वाचायला लावणं. म्हणजे वेगळ्या पद्धतीने वापर करून त्यांना अध्ययनात गोडी निर्माण होईल या प्रकारे करणं. त्याच्यानंतर स्वतःचे रेकॉर्डिंग करणे व पुन्हा स्वतःच ऐकणे. म्हणजे त्या मुलांचं जे काही चुका होत आहेत ते रेकॉर्डिंग करायचं आणि त्यांना स्वतःलाच ऐकायला देणे हे सुद्धा आपण करू शकतो, की जेणेकरून त्यांना त्यांच्या चुका लक्षात येतील आणि त्या परत त्यांना टाळता येतील. त्याच्यानंतर हे जे काय होतं आहे त्यांच्यामध्ये वाचन दोष असतात, वाचन दोष म्हणजे जे काही अक्षर घालणं किंवा शब्द उलटा सुलटा वाचणं किंवा चष्मा नसताना पुस्तक एकदम जवळ धरणं किंवा भरभर वाचणं, हे सगळं टाळण्यासाठी काय करता येईल यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन सुद्धा घेऊ शकतो. पुढचा शैक्षणिक कार्यक्रम राबवता येईल उलटसुलट अक्षरक्रम खेळ घेणे. की आपण पाहिलं आता की उदाहरण CAT जर लिहिलं तर ते TAC असं वाचतात. मग मुद्दामून उलटे अक्षर त्यांना सांगणं आणि या अक्षरामागं कुठला शब्द निर्माण होईल म्हणजे अशा पद्धतीने खेळ घेणं, की जेणेकरून त्यांना जो काही त्यांचा चूक होते त्याच्यातून ते सुधारतील. त्याच्यानंतर शब्द, अक्षर, वाक्य यांचा क्रमाने सराव घेणे. अवघड व जोडशब्द टेप रेकॉर्डवर ऐकवणे. त्याच्यानंतर बडबड गीते, कविता वाचून गाऊन शिकवणे. कविता असतील, बडबड गीते असतील, हे वेगवेगळं त्यांना स्वतः वाचून दाखवून नंतर गायन करून जेणेकरून इंटरेस्ट निर्माण होईल अशा पद्धतीने शिकवणे. आणि त्यांना आवडीचे विषय आधी घेऊन किंवा सोपे विषय आधी घेऊन शिकवणं. असे वेगवेगळे शैक्षणिक कार्यक्रम आपण ह्या विशिष्ट वाचन दोष म्हणजे डिस्लेक्शिया असणाऱ्या मुलांसाठी राबवू शकतो. त्याच्यानंतर पुढचं आहे विशिष्ट लेखन किंवा आरेखन दोष किंवा त्याला डिस्ग्राफी असं म्हटलेलं आहे. तर ग्राफ म्हणजेच काय तर रायटिंग. आज
ह्या ज्या मुलांना प्रॉब्लेम असणार आहे तो लिहिण्याच्या बाबतीत असणार आहे. जसं आता आपण पाहिलं वाचन दोष, की मुलं नीट वाचू शकत नाही, शब्द गाळतात, स्पेलिंगमध्ये मिस्टेक करतात. तसं या मुलांमध्ये लिहिण्यामध्ये यांना प्रॉब्लेम असतो. तर त्यांची लक्षणं आधी आपण पाहू. पहिलं लक्षण आहे लेखनाचा वेग कमी किंवा अति जास्त असतो. जसं विशिष्ट वाचन दोष किंवा डिस्लेक्सिया असणारी मुले एकदम भरभर वाचतील किंवा हळू वाचतील, जेणेकरून त्यांनाच त्यांचं काय वाचले ते कळत नाही. त्याप्रमाणे हे डिस्ग्राफिया किंवा विशिष्ट लेखन किंवा आरेखनदोष असणारी मुलं लिहिताना त्यांचा वेग एकतर कमी असेल किंवा खूपच जास्त असेल. मग असा वेग खूपच कमी किंवा जास्त असल्यामुळं काय होतं आहे, तर 2 शब्द 2 अक्षर यातील अंतर न समजणे. लिहिताना 2 शब्दात आपण ठराविक अंतर सोडतो किंवा 2 अक्षर असतील ठराविक अंतर सोडतो, हे असं त्यांच्याकडून होत नाही. त्याच्यानंतर पेन पेन्सिल धरण्याची चुकीची पद्धत, पेन किंवा पेन्सिल यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने धरली जाते, की सामान्य मुलं पेन पेन्सिल धरताना व्यवस्थित धरतात आणि त्याच्यामुळे त्यांचं अक्षर चांगलं येतं. त्या पद्धतीने पेन पेन्सिल धरण्याचीच त्यांची चुकीची पद्धत असल्यामुळं त्यांचं अक्षरही खराब येतं. पुढचं लक्षण आहे तोंडी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात. म्हणजे तोंडी त्यांना काही विचारलं तर चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात, परंतु लेखनात व्याकरणदृष्ट्या अशुद्धता, विरामचिन्हांचा अयोग्य वापर. परंतु लेखन जर करायला लावलं तर व्याकरणदृष्ट्या जर पाहिलं तर खूप अशुद्ध असं लेखन असतं आणि विरामचिन्हांचा वापर एकतर करतच नाहीत आणि केला तर चुकीच्या पद्धतीने किंवा अयोग्य वापर केलेला असतो. त्याच्यानंतर पुढचं लक्षण आहे शब्दांच्या क्रमांची अदलाबदल. शब्दाचा क्रम सामान्य मुलं जसं लिहितील तसं त्यांनी उलटापालटा शब्दाचा क्रम केलेला असतो. मग ह्यासाठी उदाहरण घेऊ शकतो आपण. जर कमळ हा शब्द त्यांना लिहायला सांगितला तर ते कसं लिहितील, कळम, किंवा अंक 32 लिहायला सांगितलं तर तो 23 लिहून ठेवतील. त्याच्यानंतर पुढचं लक्षण आहे नको असणारे शब्द जोडणे व गाळणे. म्हणजे काही नको असलेले शब्द जोडून ठेवतील किंवा काही ठिकाणी पाहिजे असणारे शब्द गाळून टाकतील. अशा प्रकारचे दोष त्यांच्यामध्ये लिहिताना येतो. फळ्यावरचे लेखन कॉपी न करता येणे. फळ्यावर जर काही लिहिलेलं असेल आणि ते आपण त्यांना वहीत लिहून घ्यायला सांगितलं ते सुद्धा त्यांना लिहिता येत नाही. लिखाणात नीटनेटकेपणा, शुद्धता व सुंदरता नसणे. सामान्य मुलांसारखं शुद्धता, सुंदरता, नीटनेटकेपणा यांच्या लिखाणात असत नाही. हस्ताक्षर त्यांचं खूपच घाणेरड्या प्रकारचं असतं. जोडाक्षर लिहिताना सुद्धा समस्या त्यांना जाणवतात. उदाहरणार्थ आपण जिल्हा हा शब्द लिहायला सांगितला तर ते कसं लिहितील, जी ल हा, म्हणजे जोडाक्षर लिहिता येत नाहीत. एका ओळीत लिहायला अवघड जाते. एकतर जी काही ओळ असते त्याच्या वर लिहितील किंवा ओळीच्या खाली लिहितील, म्हणजेच एका ओळीत लिहायला त्यांना अवघड जातं. आणि म्हणजेच काय असतं तर ठराविक आपण एखादी वही किंवा पुस्तक आपलं आरशासमोर धरल्यावर जसं आरशामध्ये आपल्याला त्या वहीचे अक्षरं दिसतील त्याप्रमाणे आरशातील प्रतिमांप्रमाणे त्यांचे अक्षरं किंवा उत्तरं इतक्या घाणेरड्या प्रकारचे असतात. म्हणजे त्यांचं लिखाण जे काय आहे ते दोषपूर्ण अशा प्रकारचे असतं. मग अशा मुलांसाठी शैक्षणिक कार्यक्रम कुठले राबवता येतील तर अक्षरे, शब्द, वाक्य यांचे महत्त्व सांगणे. अक्षर न गाळणं किंवा 2 अक्षरामध्ये किती जागा सोडावी किंवा एखादं वाक्य जे काय ते शब्द मध्येच जोडतात किंवा महत्त्वाचा असणारा शब्द गाळून टाकतात, हे तसं न करणं हे किती महत्त्वाचं असतं हे त्यांना सांगणं. दुसरा शैक्षणिक कार्यक्रम आदर्श अक्षरांचे नमुने दाखवणे. मग आदर्श अक्षर कसे असतील हे त्यांना पटवून देणं. हस्ताक्षर स्पर्धा घेणं, यांच्यात त्या चुका होऊ नये म्हणून स्पर्धा त्यांच्यासाठी घेणं. सरळ उभ्या रेषा काढायला शिकवणे. जे काही त्यांच्यामध्ये चुका होत आहेत त्या सुधारण्यासाठी सरळ उभ्या रेषा त्यांना काढायला शिकवणं किंवा स्पेलिंगसाठी खेळ घेता येणं. त्याच्यानंतर लिहिण्याचा, बोलण्याचा सराव करून घेणे. अशा प्रकारे वेगवेगळे कार्यक्रम आपण या विशिष्ट लेखन किंवा आरेखन दोष, डिस्ग्राफिया असणाऱ्या मुलांसाठी घेऊ शकतो. त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकारची मुलं आहेत की ज्याला गणितीय आकडेमोड करताना येणारे दोष असणारी मुले किंवा ज्याला डिस्कॅल्क्युलिया असं म्हटलेलं आहे.
या प्रकारात बालकांना गणिते सोडवण्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. गणिताचे आकलन ही एक मानसिक प्रक्रिया आहे आणि त्याच्यामध्ये गणनाच्या विविध पायऱ्या असतात. परंतु मेंदूमध्ये झालेल्या सोमेजेमुळे या विषयात अडचणी येताना दिसतात. जे आपण पाहिलं तर बालकं जेव्हा गणित सोडवतात तेव्हा त्यांना अशा बालकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. आणि गणिताचं आकलन आपल्याला माहिती ही एक मानसिक प्रक्रिया आणि त्याच्यामध्ये गणनाच्या वेगवेगळ्या पायऱ्या असतात. परंतु या मुलांच्या बाबतीत काय होतं तर मेंदूमध्ये त्यांना सौम्य इजा झाली असेल किंवा काही इतर गोष्टीमुळं त्यांना या विषयात अडचणी येताना दिसतात आणि ही गणितीय दोष असणारी मुलं त्यामुळे एकटी पडतात आणि आत्मविश्वास गमावून बसतात आणि म्हणून त्याचे सामाजिकरण करायला पाहिजे. मग हे जे काही मुलं आहेत डिस्कॅल्क्युलेट किंवा गणिती आकडेमोड करताना येणारा दोष असणारी मुलं त्यांच्या समस्या कुठल्या कुठल्या आहेत तर पहिली समस्या आहे अधिक, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या चिन्हामध्ये गोंधळ उडतो. समजा 2+2 आपण त्यांना करायला सांगितलं तर ते वजाबाकी करून ठेवतील किंवा 6/3 असं करायला सांगितलं तर त्याचा गुणाकार करून ठेवतील. म्हणजे चिन्ह कुठलं सांगितलं आणि त्याप्रमाणे आपल्याला काय करायला पाहिजे याच्यामध्येच त्यांचा गोंधळ उडतो. अंकाची अक्षरी रूपे लिहिताना अडचणी. समजा 2 हा अंक आहे आणि तो अंकात आहे तो अक्षरीत 2 या प्रकारे अक्षरी लिहायचा आहे तर हे त्यांना लिहिता येत नाही. अंकाचा क्रम चुकीचा लावणे. सरळ आपण 1 ते 100 जरी लिहायला सांगितलं तर ते 1 लिहितील, परत 5, 7 म्हणजे क्रमसुद्धा त्यांना लावून पूर्ण त्यांचं जे काही आहे ते करता येत नाही. त्याच्यानंतर डावा उजवा, वर खाली या मूलभूत गोष्टी समजण्यास अडचणी येतात. एखाद्या मुलाला जर विचारलं तर तुझा डावा हात दाखव तर तो उजवा दाखवेल किंवा वर ही वस्तू आहे ती आणून दे म्हटलं की ते खाली पाहतील. म्हणजे अशा प्रकारे त्यांच्यामध्ये डावा उजवा वर खाली हे जे काही मूलभूत गोष्टी आहेत ते समजण्यात सुद्धा त्यांना अडचणी येतात. वेगवेगळ्या भौमितीय आकार जे काय आहेत त्या समजण्यात सुद्धा त्यांना अडचणी येतात. मग तो त्रिकोण असेल, चौकोन असेल, हे आकार त्रिकोण दाखव म्हटलं की ते चौकोन दाखवतील किंवा षटकोन दाखव म्हणलं की वर्तुळ दाखवतील. अशा प्रकारे भौमितीय आकार सुद्धा त्यांना समजत नाहीत. समान वाटणाऱ्या संख्यामध्ये त्यांचा गोंधळ उडतो. मग 58 त्यासाठी उदाहरण घेऊ. 58 किंवा 98 ही संख्या असेल, 98 काढायला सांगितलं तर ते 58 काढून ठेवतील किंवा 69 काढायला सांगितलं तर 79 काढून ठेवतील. 6 लिहायला सांगितले तर 9 लिहायला सांगतील, लिहून ठेवतील. त्यांना डझन, ग्राम, मीटर, लिटर, सेंटीमीटर, किलोग्रॅम, किलोमीटर ही मापे जी काय आहे ते त्यांना समजत नाहीत. अशा प्रकारे वेगवेगळ्या समस्या या मुलांच्या बाबतीत त्यांना येतात. मग या मुलांना शैक्षणिक कार्यक्रम कुठले कुठले राबवू शकतो तर पहिला आहे गणित शिकण्यासाठी भरपूर वेळ व सराव द्यावा. आपल्याला माहीत झालं की या मुलांमध्ये गणिती आकडेमोड करताना त्यांच्यामध्ये दोष आहे आणि त्यांना हे गणित जमत नाही. अशासाठी गणित शिकण्यासाठी त्यांना भरपूर वेळ द्यायचा. त्यांना प्रत्येक गणित सराव करून त्यांच्याकडून करून घ्यावं. दुसरा आहे भौमितिक आकार काढताना प्रत्यक्ष वस्तू दाखवाव्या. जसं आपण सामान्य मुलासाठी त्रिकोण, चौकोन हे फळ्यावर काढून त्यांचं दृढीकरण करू शकतो, परंतु या मुलांसाठी फक्त फळ्यावर काढणे योग्य नाही तर प्रत्यक्ष वस्तू दाखवाव्यात. मग त्रिकोण दाखवायचा असेल तर प्रत्यक्ष लाकडी ठोकळा असेल किंवा पुठ्ठ्याचा त्रिकोण काढलेला असेल, प्रत्यक्ष वस्तू दाखवण्यावर भर कुठलेही भौमितीय आकार काढताना दाखवाव्यात. म्हणजे फळ्यावर न काढता प्रत्यक्ष वस्तू दाखवण्यावर भर द्यावा. त्याच्यानंतर अध्यापनात सातत्य ठेवणे. आज शिकवले आणि त्याच्यानंतर मग 4थ्या दिवशी गणिताचा तास येतोय असं जर झालं तर या मुलामध्ये थोडंसं विसराळूपणा किंवा गणितीय आकडेमोड करताना त्यांच्यामध्ये जी काही अक्षमता जाणवते असं होऊ नये म्हणून अध्यापन करताना त्यांच्यामध्ये सातत्य म्हणजे दररोज सराव करून घेणं, प्रत्यक्ष वस्तू दाखवणं, टप्प्याटप्प्याने मूलभूत क्रिया त्यांच्याकडून करून घेणं हे सातत्य ठेवावं.
त्याच्यानंतर स्पर्शात्मक पद्धतीने शिकवणे. अशा मुलांना एकदम मायेने किंवा कुठं चुकलं आहे ती जोरात ओरडून शिक्षा करून न सांगता स्पर्शात्मक पद्धतीने हळुवारपणे शिकवणं. त्याच्यानंतर मुलांना दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडतील अशी उदाहरणे देणे. त्यांना आपण जे काही सांगतोय त्यांचं अध्ययन व्यवस्थित व्हावं यासाठी मग आपल्या दैनंदिन आयुष्यातली उदाहरणं देऊन त्यांना त्यांचं अध्ययन दृढीकरण झाले की नाही हे पाहूनच मग पुढे जावं. त्याच्यानंतर दैनंदिन व्यवहार शिकवणे. म्हणजे हे जे काही अध्यापन करताना जेव्हा आपल्याला लक्षात येते की त्यांचं गणिती आकडेमोड करताना चुकतायत किंवा जर आपण फक्त भूमिती आकार फळ्यावरच काढली तरी ते त्यांना समजत नाही. मग अशा वेळेस त्यांना दैनंदिन व्यवहार जे काही चालू असतात ते एकदम सोप्या पद्धतीने उदाहरणं देऊन त्यांना शिकवलं जावं. त्याच्यानंतर खेळाद्वारे मनोरंजक पद्धतीने गणिते शिकवणे. आपण शिकतोय अशा पद्धतीने काही वाटू न देता किंवा त्यांचा आत्मविश्वास कमी होऊन अशी मुलं एकटी पडतील ही जी भीती आहे ती त्यांची पूर्ण घालून एकदम खेळाद्वारेच एकदम मनोरंजक पद्धतीने त्यांना गणिते शिकवणे. आता हे झालं गणिती आकडेमोड करताना येणारा दोष असणारी मुले की ज्याला डिस्कॅल्क्युले असं म्हटलेलं आहे. त्याची आपण समस्या आणि शैक्षणिक कार्यक्रम पाहिले. चौथ्या प्रकारची मुलं आपल्याला पाहिजे आहेत स्वमग्नता किंवा ऑटिझम असणारी. त्याच्या आधी व्याख्या पाहू आपण. व्याख्या अशी आहे: स्वतःच्याच विश्वात सातत्याने रमणारी स्थिती म्हणजे ऑटिझम होय. या मुलांमध्ये सामाजिक आंतरक्रिया, संप्रेषण व कल्पनाशक्ती या तिन्हीमध्येही अक्षमता असल्याचे दिसते. म्हणजे ऑटिझम किंवा स्वमग्नता मुलं आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्याची व्याख्या कशी केली? स्वतःच्याच विश्वात रमणारी स्थिती म्हणजे त्यांना आजूबाजूला काय चाललं याचं काही देणं घेणं नसतं. किंवा या मुलांमध्ये जर पाहिलं आपण तर सामाजिक जे काही आंतरक्रिया असते किंवा संप्रेषण, दोन व्यक्तीमधलं जे काही संवाद म्हणतो आपण की ज्याला संप्रेषण असं म्हटलंय, किंवा कल्पनाशक्ती प्रत्येकामध्ये वेगवेगळी असते. ह्या तिघांमध्येही अक्षमता असल्याची या मुलामध्ये आपल्याला दिसते. आणि ही एक गुंतागुंतीची वैयक्तिक समस्या आहे. म्हणजे ज्या मुलांमध्ये त्यांच्यात आलेली गुंतागुंतीची समस्या ऑटिझम मुलामध्ये दिसते. आणि ही मुले वास्तव परिस्थितीपासून अलिप्त राहतात. म्हणजेच भोवतालच्या मित्रमैत्रिणींशी, नातेवाईकांशी, कुटुंबातील सदस्यांशी आपले काही देणे घेणे नाही असे वागतात. त्यांना आपल्या आसपास काय चालले कुणाशीच देणं घेणं नसतं. त्यामुळे भाषेच्या देवाणघेवाणीतही समस्या निर्माण होते. व म्हणून स्वतःला काय हवे हे सांगताना अडचणी येतात. म्हणजे ते स्वतःतच मग्न असतात, स्वतःच्याच विश्वात रमल्यासारखे वाटतात आणि कुटुंबातले सदस्य, नातेवाईक यांचंही त्यांना काही देणं घेणं नसतं. आणि त्यांच्या ह्या स्वभावामुळं किंवा त्यांचं लक्ष कुठल्याही गोष्टीकडे नसल्यामुळं त्यांना भाषेच्या देवाणघेवाणीत सुद्धा समस्या निर्माण होतात. आणि त्यांना जर काही पाहिजे असेल तर मग ते सांगताना सुद्धा त्यांना बोलताही येत नाही. त्यांच्या समस्या आपण पाहू. पहिली समस्या आहे सतत एकसारखी कृती केली जाते. हे मुलं जर पाहिले आपण तर उगीचच हात हलवत बसतील किंवा उगीचच उड्या मारत बसतील किंवा गोल फिरणे, म्हणजे एकच क्रिया ती सतत एकसारखी कृती यांच्याकडून केली जाते. दुसरा आहे धोक्याची भीती वाटत नाही. हे चालताना खूप जोरजोरात पळणार किंवा खूप हळूहळू चालणार, म्हणजे इतके जोरात पळणार की त्यांना आपण पडू अशी भीतीच वाटत नाही. म्हणजे धोक्याची भीतीच त्यांना अशा मुलांना वाटत नाही. लागले तरी दुःख दिसत नाही. सामान्य मुलगा पाहिला आपण तर लागलं त्याला तर रडवेलं तोंड करणार, रडणार. तसं यांच्यामध्ये लागलं तरी त्यांच्या चेहऱ्यावर काही दुःख नसतं.
मनाविरुद्ध झाले की आकांड तांडव केला जातो. त्यांना एखादी गोष्ट पाहिजे असते आणि ती जर मिळाली नाही तर त्यासाठी आकांड तांडव त्यांच्याकडून केला जातो. खूप वेळ एकाच गोष्टीकडे टक लावून बघतात. म्हणजे स्वतःच्याच विश्वात रममान असल्यासारखे असल्यामुळं एकाच गोष्टीकडे जर पाहत राहिले तर त्याच गोष्टीकडे ते सतत टक लावूनच पाहत राहतात. मुलांमध्ये मिसळत नाहीत. हे सामान्य मुलं जर पाहिलं आपण ते एकमेकात मिसळतात, तशी ही मुलं एकटे राहणं पसंत करतात. खूप शारीरिक हालचाली किंवा अतिशय निष्क्रियता जाणवते. एकतर खूपच भयानक सारख्या हालचाली करतील, हातच हलवतील, उड्याच मारतील, गोल फिरतील, नाहीतर काय करतील तर अतिशय निष्क्रियता म्हणजे एकदम शांत असल्यासारखं बसतील. स्पर्श, गंध, चव या वेदना जाणीवा होत नाहीत. म्हणजे जे काय म्हणतो आपण स्पर्शात्मक ज्ञान किंवा चव किंवा वेदना जाणीवा, म्हणजे ह्या काहीच त्यांना नसल्यासारखं त्यांचं बिहेवियर असतं. म्हणजे एखादा मुलगा आहे, त्याला 1000 वेळा जरी आपण त्याचं नाव घेऊन बोलवत राहिलं, तू इकडे ये, तू इकडे ये, तरी त्याला आवाज येतोय का नाही हेच, म्हणजे तो त्याच्यावर काहीच प्रत्युत्तर देत नाही. म्हणजेच त्याला आवाज येतोय का नाही हेच आपल्याला कळत नाही त्याच्या त्या वागण्यावरून. पुढचा आहे संवेदनशीलता जास्त असते. आता संवेदनशीलता मात्र यांच्यामध्ये जास्त असते. त्यांना जर काही पाहिजे असलं आणि ते जर नाही दिलं तर त्या मनाविरुद्ध झालेल्या गोष्टीसाठी ते आकांड तांडव करतील. एखाद्या गोष्टीविषयी अवास्तव भीती असते. एखाद्या गोष्टीविषयी त्यांना जर भीती बसली असेल तर ती खूप अवास्तव अशी असते. अवधान म्हणजेच लक्ष कमी जास्त होते. एक तर लक्ष खूप देतील किंवा खूप कमी लक्ष देण्याचं किंवा अवधान देण्याची प्रक्रिया याच्यामध्ये दिसून येते. याचं उदाहरण देता येईल की हा जो सायंटिस्ट होता अल्बर्ट आईन्स्टाईन, हा सुद्धा ऑटिस्टिक होता. ते आपल्याला माहिती आहे. ऑटिझम की ज्याला स्वमग्नता असं म्हटलेलं आहे, हे एका सायंटिस्टमध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन नावाच्या जो काय शास्त्रज्ञ होता तो सुद्धा ऑटिस्टिक होता. म्हणजेच काय सांगितले तर याच्यामध्ये अवधान, लक्ष, अवधान जे म्हणतो आपण म्हणजेच लक्ष हे काय असतं कमी जास्त. म्हणजे ऑटिझम असूनसुद्धा तो शास्त्रज्ञ होऊ शकला. म्हणजेच काय त्याची काय लक्ष देण्याची प्रक्रिया ती जर त्यांची खूप कमी असेल किंवा खूपच प्रमाणाबाहेर जर असेल तर ते त्याच्यातून काहीतरी मोठं करू शकतात. म्हणजे स्वमग्न मुलं एकदमच अध्ययनक्षम असणारी असू शकतील असं आपण म्हणू शकत नाही या उदाहरणावरून. स्मरणशक्तीची समस्या असते. काही मुलांमध्ये जर लक्ष दिलं नाही, अवधानच दिलं नाही तर स्मरणशक्ती ही टिकणार नाही आणि त्याच्यामुळे मग जे काही त्यांनी अध्ययन केले ते लक्षात राहणार नाही. वस्तू हाताळताना अडचणी येतात. त्यांचा बॅलन्स जे म्हणतो आपण तो मसल्स किंवा स्नायूमध्ये, बोन्समध्ये, मेंदूमध्ये याचा ताळतंत्र एकमेकाशी नसल्यामुळं वस्तू हाताळताना सुद्धा त्यांना अडचणी येताना दिसतात. स्नायूंच्या हालचालीमध्ये व संभाषणात असमायोजन. स्नायूंची हालचाल सामान्य मुलं जर पाहिली तर व्यवस्थित करतील, तसं ही मुलं हालचाल करताना किंवा संभाषण करताना त्यांच्यामध्ये समायोजन असल्याचं आपल्याला दिसून येत नाही. एक तर सारखेच हसत राहतील किंवा कुठल्या तरी विश्वात गेल्यासारखे एकटक पाहत राहतील. अशा प्रकारचं त्यांचं असमायोजन त्यांच्यामध्ये दिसून येतं. मग अशा मुलांसाठी आपण शैक्षणिक कार्यक्रम कुठले राबवू शकतो? या मुलांसाठी मग पहिलं आहे पेक्स चित्रबोलीचा वापर. म्हणजे सामान्य मुलांसारखं यांना न शिकवता पेक्स चित्रबोली, चित्रांचा वापर करून वेगळ्या अशा प्रकारे आकर्षक पद्धतीने त्यांना शिकवलं पाहिजे. दुसरं, दृश्यात्मक व चित्रात्मक स्वरूपात सुसंवाद साधल्याचे कौशल्य विकसित करणे. म्हणजे फक्त जे काय आपण नेहमी अध्यापन करतो तशा पद्धतीने न करता दृश्यात्मक म्हणजे फक्त व्हिडिओ पद्धतीने, मग टी व्ही असेल किंवा टेप रेकॉर्ड काही ऐकवणं असेल, म्हणजे वेगळ्या पद्धतीने दृश्यात्मक दिसलंही आणि चित्रात्मक चित्र वेगवेगळ्या रूपात दाखवून किंवा चित्रबोलीचा वापर करून सुसंवाद साधण्याचं कौशल्य विकसित करणे.
हे सुद्धा ह्या मुलांसाठी आपण करू शकतो. साचेबंद आखीव अध्यापन करणे, जे वेगवेगळ्या टेक्निक वापरून आखीव असं अध्यापन यांच्यासाठी करणं की जेणेकरून आपलं अध्यापन आणि त्यांचं अध्ययन सुकर होईल. इंद्रियानुभवांचे एकत्रीकरण करणे, की आपल्या लक्षात आले की ते जे पंचज्ञानेंद्रिय आहेत, नाक, कान, डोळा, त्वचा आणि जीभ, हे त्यांचं अवधान नसल्यामुळं त्यांचं जे काही अध्ययन आहे ते व्यवस्थित होत नाही. मग ते त्यांना आपल्याकडं त्यांचं अवधान लक्ष केंद्रित करायचं आहे. मग त्यासाठी इंद्रियानुभवाचे एकत्रीकरण कसं केलं जाईल, त्यांना आपल्याकडं बाकी दृष्टीकडं दुर्लक्ष करून आपल्याकडं लक्ष केंद्रित ते करतील, हे कशा पद्धतीने त्यांच्याकडून करून घेतलं जाईल हे पाहिलं पाहिजे. त्याच्यानंतर CIT थेरपीचा वापर. CIT म्हणजे सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी किंवा सेन्सरी इंटिग्रेटेड थेरपी. थोडक्यात आपल्याला लक्षात आले की हे मुलं संवेदनाशील असतात. मग म्हणून अशा मुलांसाठी ही जी थेरपी आहे की ज्याला काय म्हटले, सेन्सरी इंटरॅक्ट थेरपी, की ज्या थेरपीमुळं याचा वापर केल्यामुळं ते त्यांच्या ज्या विश्वात रमलेले असतात त्याच्यातून बाहेर येतील. अवधान किंवा लक्ष केंद्रित करणं जे प्रकार आहे तो अध्ययनाकडे त्यांचा व्यवस्थित लागेल. त्याच्यानंतर मूलभूत संकल्पना विकसित करणे. मग चव, रस, वास, गंध म्हणजे काही मूलभूत संकल्पना त्यांच्याशी रिलेटेड त्याचा काही संबंध नसल्यासारखा ते वागतात, स्वतःच्याच विश्वात रमतात. ह्या संकल्पना ज्या आहेत तर संकल्पना म्हणजे काय, तर दोन ज्या घटना आहेत त्याच्यातलं विशिष्ट साम्य, त्याला आपण संकल्पना म्हणतो. मग ह्या संकल्पना विकसित त्यांच्या कशा प्रकारे होतील हे पाहिलं पाहिजे. तर याच्यासाठी उदाहरण देता येईल की नाक आहे हे त्यांना सांगायचं किंवा कान आहे. मग अशी मुलं लहान असताना समजा हा कान आहे हे त्यांना पटवून द्यायचं. मग सतत ते जरी दुसरीकडे पाहत असतील तरी असं काहीतरी आवाज करून त्यांना, अशी ऑटिस्टिक मुलं म्हणजे डोळा आपल्याकडे पाहत नाहीत परंतु तरीही प्रयत्न करून त्यांना आपल्याकडे पाहायला लावून आपला हात आपल्या कानाकडे नेऊन हा कान आहे, हा कान आहे असं 100 वेळा, नाही पाहिलं तर 200 वेळा असं सतत करत राहणं. आणि नंतर त्याच्या बाबतीतही म्हणजेच त्याचा कान दाखवणं, त्याच्या कानाला हळूवार स्पर्श करणं, म्हणजे सेन्सरी इंटरॅक्ट थेरपी थोडक्यात. मग अशा पद्धतीने मग त्यालाही 100-200 वेळा की हा कान आहे, की जेणेकरून त्याचं दृढीकरण होऊन त्याच्या असं काहीतरी लक्षात येईल की हा कान आहे, याला कान म्हटलेलं आहे. मग त्याला जर विचारलं तर कान कुठे आहे, मग त्याला जर बोलता येत नसेल तर तो हाताने दाखवू शकतो की हा कान आहे. म्हणजे थोडक्यात ज्या काही संकल्पना आहेत त्या अशा मुलांच्या दृढीकरण करून घ्याव्या लागतात. मग आणखी काय शैक्षणिक कार्यक्रम राबवू शकतो. व्यायाम, योगा व प्राणायाम करण्यास लावणे. हे जे काही प्राणायाम असेल, योगासनं असतील, व्यायाम असेल, हे त्यांना करायला लावणं की जेणेकरून त्यांची शारीरिक स्थिती, मानसिक स्थिती आटोक्यात येऊन त्यांचं अध्ययन सुकर होईल. त्याच्यानंतर लोहास पद्धती वापरणे म्हणजेच काय आहे तर लहानपणापासून मुलांना अपेक्षित सवयींचा सराव करण्यास लावणे. लोहास पद्धती वापरणे म्हणजेच लहान असतानाच या मुलांच्या जर मातापित्यांच्या लक्षात आलं की हा ऑटिस्टिक आहे, 1 महिन्याचं बाळ एवढं नाही पण 3 महिन्यापर्यंत एकदम क्लिअरली कळतं की आपलं बाळ कसं आहे. जर 3 महिन्याचं बाळ आहे तो तरी मातेकडे पाहत नाही किंवा काही कुळकुळा वाजवला तरी त्याचं ऐकणं, पाहण्याचा किंवा कानाची दिशा त्या प्रकारे काहीच तो त्याला प्रतिसाद देत नाही. तर असं जर लक्षात आलं म्हणजेच तो आपला मुलगा ऑटिस्टिक आहे असं जर लक्षात आलं तर मग अशा मुलांसाठी लहानपणापासूनच अपेक्षित सवयींचा सराव करून त्यांना संवेदनशील रीतीने इंटरॅक्ट
त्याच्याशी जास्त पद्धतीने होऊन, वेगवेगळ्या थेरपी वापरून, तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन, अपेक्षित सवयींचा सराव करून त्यांना या ऑटिस्टिक मुलांमध्ये जी काही अक्षमता, अध्ययन अक्षमता आहे, ती अध्ययन अक्षमता आपण दूर करू शकतो. अशा पद्धतीने आपण अध्ययन अक्षमता असणारी 4 प्रकारची मूल्ये अभ्यासली. थँक्यू.